रतन टाटाचं व्यक्तिमत्व असं होतं की त्यांच्यामध्ये तुम्हाला एक संत पण दिसतील, एक ऋषी पण दिसतील, एक दूरदृष्टी असलेला एक वैज्ञानिक पण दिसणार, एक दानशूर व्यक्तिमत्व पण दिसणार, कलियुगातला कर्ण पण दिसतील आणि देशभक्त पण दिसतील. एवढा सगळ्यांचा समावेश एका कॅरेक्टरमध्ये त्यांनी सामावला होता. त्यांच्याविषयी जेवढी प्रशंसा करल, त्यांचं जेवढं गुणगान गाईल तेवढं कमीच आहे. त्यांच्या जाण्यानं एक प्रत्येक भारतीयाला असं वैयक्तिक दुःख झालेलं आहे. वैयक्तिक वाटण्याचं कारण असं की ते व्यक्तिमत्व असं होतं की ते एक आपल्या घरातलं व्यक्तिमत्व असल्यासारखं होतं आणि सर्वांना दुःख पण त्याच प्रकारचं झालेलं आहे की आपल्या घरातला माणूस गेल्यासारखा. तसा विचार केला तर रतन टाटा यांनी खरोखरच ह्या देशाची एक माय मावली म्हणून देशातल्या लोकांचा विचार केलेला आहे. त्यामुळंच आपल्या सर्वांना त्यांच्या जाण्यानं एक घरातलंच व्यक्तिमत्व गेल्यासारखं एक दुःख होतं. कारण असं की त्यांनी खरोखरच ह्या देशातल्या सामान्य माणसाचा असा विचार केला होता जसा आपली आई आपल्या लहान मुलांचा विचार करते. प्रत्येक गोष्टीमध्ये जिथे कमी आहे, ज्या गोष्टींमध्ये गरज आहे, ज्या गोष्टी खरोखरच फायद्याच्या आहेत, समाजाच्या फायद्याच्या आहेत, सर्वसामान्य लोकांच्या फायद्याच्या आहेत, अशाच गोष्टी त्यांनी केल्या होत्या. त्यांचे प्रत्येक व्यवसाय पण हे कुठला व्यवसाय त्यांचा नव्हता की जेणेकरून ते फक्त प्रॉफिटसाठी तो व्यवसाय सुरुवात करत होते. समाजाला गरज कोणत्या गोष्टीची, समाजाला सध्याची परिस्थिती काय, अशा बेसवर त्यांचे प्रत्येक जे व्यवसाय होते ते व्यवसाय होते. गेल्यानंतर ज्याप्रमाणे एखाद्या लहान मुलाला आपली आई किंवा वडील एक्सपायर झाल्यानंतर जसं वनवासासारखं वाटतं, तसंच सध्याच्या परिस्थितीला सर्वसामान्य माणसाचा त्यांच्याविषयीची भावना आहे. माणूस कसा असावा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून मला असं वाटतं की ती व्याख्या बदलून टाकावी. माणूस प्रेमळ असावा, गुणी असावा, ज्ञानी असावा, हुशार असावा, दूरदृष्टी असावा, आपण अशा गोष्टी म्हणतो की असा माणूस पाहिजे. पण आता व्याख्या बदललेली असं वाटतं मला. माणूस कसा असावा तर फक्त आपण एकाच शब्दात सांगू शकतो. माणूस कसा असावा तर फक्त रतन टाटांसारखा. म्हणजे ह्या सगळे गुणधर्म त्यांच्या एका व्यक्तिमत्वात सामावलेले आहेत. ह्या पद्धतीचे आणि ह्या स्तराचे ते माणूस होते. बघा ना, प्रत्येकाच्या घरात आई असते, वडील असतात, आजी असते, आजोबा असते. अशी लोक वयोवृद्ध झाले असते तरी त्या लोकांचा आपल्याला, भलेही त्यांची कार्यक्षमता जरी कमी झालेली असली ना तरी पण त्या लोकांचा आपल्याला आधार असतो. तसंच सेम रतन टाटांसारखं होतं. भलेही त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असू तरी पण ते हयात होते, ह्या गोष्टीचा आपल्याला आधार होता. पण त्यांच्या जाण्यानं एक सर्वच असं वाटतं की असा आता माणूस जो सगळ्यांची काळजी करणारा आहे, जो सगळ्या समाजाला एका खरोखर एका आईप्रमाणे, एका वडिलांप्रमाणे जो समाजाची काळजी घेत होता. कुठं त्यांचे व्यवसाय पण असे होते की फक्त प्रॉफिटसाठी नव्हते किंवा फक्त एखाद्या व्यवसायात जास्त मार्जिन आहे, जास्त पैसा आहे म्हणून त्यांनी कधी व्यवसाय केला नाही. जसं की त्यांचा टाटा मीठ असो. टाटा मीठ हा एक 1983 काळाचा एक प्रसंग आहे, ज्यावेळेस लोकांमध्ये आयरनची कमी आणि आयोडीनची कमी होत होती लोकांच्या शरीरात. त्याच गोष्टींचा जेव्हा रतन टाटांनी विचार केला की बाबा हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला पाहिजे, तर त्यावेळेस त्यांनी जी त्यांची चालू मिठाची जी ही होती कंपनी होती, एक्स्ट्रा आयोडीन आणि आयरनची जे कमतरता पूर्ण करणारे घटक त्यांनी ऍड केले आणि ते टाटा मीठ म्हणून जगप्रसिद्ध केलं. आणि घरोघरी ते अगदी कमी पैशात त्यांनी ते लोकांसाठी उपलब्ध करून दिल्या. म्हणजे जेणेकरून लोकांचं आरोग्य पण निरोगी होईल आणि त्यांचा व्यवसाय पण होईल, अशा पद्धतीचे त्यांचं व्यवसाय होते. दुसरा प्रसंग येतो नॅनो कारचा. ज्यावेळेस ते रोडने चालले होते त्यावेळेस एकदा त्यांना दिसले की एका छोट्याशा गाडीवर, एका टू व्हीलरवर एका फॅमिलीतले 4 लोक बसून चालले होते. त्यावेळेस मग त्यांनी असं ठरवलं की आपण एक सर्वसामान्य माणसासाठी एक अफोर्डेबल प्राइस मध्ये कमी पैशात एखादी 4 व्हीलर तयार करू, जेणेकरून त्या माणसांना टू व्हीलरच्या जे धोके असतात, चान्सेस जास्त असतात ना. ज्यावेळेस आपण टू व्हीलर आणि 4 व्हीलरचा रेशिओ बघतो ऍक्सिडेंटचा, त्यावेळेस जास्तीत जास्त चान्सेस असतात 4 व्हीलरचे, म्हणजे माणूस सेफ राहण्याचे. मग हाच दृष्टिकोन त्यांनी पुढे ठेवून नॅनो कारची एकदम कमी किमतीत ती कार तयार केली, जेणेकरून ती सामान्य माणसाला
आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल अशी त्यांनी कार तयार केली. पण काही जे मूर्ख असते, ज्यांचं काही गोष्टींची अक्कल असते, ते फक्त चीफ कार म्हणून त्यांनी लोकांनी फक्त त्याची ऍडव्हर्टाईज केली. ऍक्च्युली त्यांचं त्या पाठीमागचा उद्देशच वेगळा होता, की चीफ कार बनवायचा विषय नव्हता, की सामान्य माणसाला पण फोर व्हीलर मधलं सुख भेटलं पाहिजे, सामान्य माणूस पण सेफ राहिला पाहिजे. औद्योगिकरणाच्या आणि भांडवलशाहीच्या युगात जेव्हा मोठे मोठे उद्योगपती आपल्या पैशाचं प्रदर्शन करतात आणि सामान्य माणसाला एक हिनवल्यासारखं जीवन दाखवतात आणि सामान्य माणसाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात आपल्या पैशाच्या पुढे, त्याच युगात आणि त्याच काळात रतन टाटांसारखा माणूस, जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला, असामान्य व्यक्तिमत्व असलेलं, ते सामान्यपणे जीवन जगून लोकांच्या पुढे एक मशाल त्या माणसाने तयार केली. एवढा मोठा अमाप पैसा तो सामान्य माणसांच्या उत्थानासाठी वापरला, स्वतःच्या मौजेसाठी किंवा स्वतःच्या ऐशो आराम जीवनासाठी कधीच त्यांनी त्या गोष्टीचा उपयोग केला नाही. जे कमवलेला पैसा आहे, जी लक्ष्मी आहे, तिचा उपयोग कसा करायचा हे तुम्ही रतन टाटांकडून शिका, आणि कशा पद्धतीने नाही करायचा हे तुम्हाला दुनियातले जे बाकी उद्योगपती आहेत ते शिकवतीलच. एकदम साधी राहणीमान, एकदम साधी गाडी, एवढा मोठा माणूस सर्वसामान्य माणसाच्यात येऊन सहजपणे बसत होता, ही त्या माणसाची खासियत होती. म्हणून तो माणूस गेल्यानंतर सामान्य माणसाच्या पण डोळ्यात पाणी येतं. असा कोणता उद्योगपती ज्यावेळेस इथून पुढं जाईल त्यावेळेस सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यात कधी पाणी येणार नाही, फक्त ते रतन टाटांसाठीच येणार. कारण ते असामान्य व्यक्तिमत्व होतं, एवढ्या सर्व गोष्टी असून पण ते सामान्य माणसासारखं राहत होतं आणि त्यांच्या कृती अशा होत्या की ते फक्त सामान्य माणसाच्याच हिताच्या होत्या. म्हणून अशा माणसांचं आपण लोकांनी कायमस्वरूपी कौतुक केलं पाहिजे, कायमस्वरूपी अशा माणसांना प्रोत्साहन केलं पाहिजे, कायमस्वरूपी अशा माणसांना प्रतिसाद दिला पाहिजे, कायमस्वरूपी अशा माणसांच्या मागे उभं राहायला पाहिजे, जे समाजासाठी कायमस्वरूपी धडपडत असतात. भरपूर किस्से आहेत त्यांच्या आयुष्यातले जे खरोखरच भरपूर लोकांना प्रेरणा देतात. त्यांचा अजून एक आयुष्यातला किस्सा असा होता की ते लहानपणी ज्यावेळेस मुंबईमध्ये शिकायला होते त्यावेळेस त्यांची आजी त्यांच्या दोघा भावंडासाठी रोल्स रॉयल्स कार पाठवायची त्यांना शाळेतून आणायसाठी आणि नेण्यासाठी. पण ज्यावेळेस रतन टाटा आणि त्यांचे भाऊ ह्या गोष्टी बघत होते की आपले जे मित्र आहेत हे एकदम गरीब कुटुंबातून आलेले आहेत, चालत जातात आणि आपण रोल्स रॉयल्स मधून जातो, त्यांना ही गोष्ट फक्त एम्बॅरेन्सिंग वाटली, थोडीशी एक विचित्र वाटायला लागली ती गोष्ट. हा कुठंतरी आपल्या मित्रांवर आपण केलेला अन्याय वाटायला लागला की आपण फोर व्हीलर मध्ये जातोय आणि त्यांना चालत जावं लागतंय. हा कुठंतरी गरीब श्रीमंताचा त्यांना एक भेदभाव दिसायला लागला. मग ज्यावेळेस त्यांना ही गोष्ट समजली त्यावेळेस त्यांनी काय केलं की आपल्या भावासोबत ते पण चालत जायला लागले आपल्या मित्रांसोबत, आणि त्यांची जी कार होती ती त्यांच्या मागून. म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं व्यक्तिमत्व होतं, एकदम साधं व्यक्तिमत्व. भरपूर गोष्टी त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या. म्हणून तो व्यक्ती गेल्यानंतर वाईट वाटणं हे साहजिकच आहे. मला जसं आठवतंय तसं भारत देशामध्ये दोनच व्यक्तींसाठी लोकांना जास्तीत जास्त दुःख झालं होतं. ते व्यक्ती होते पहिले APJ अब्दुल कलाम आणि दुसरे रतनजी टाटा. दुःखाची गोष्ट अशी वाटते की त्यांना त्यांच्या जिवंतपणी ते हयात असताना भारतरत्न दिला गेला नाही. म्हणजे त्यांच्या कार्याची, त्यांची जी देशसेवा होती, जी देशासाठी त्यांची राष्ट्रभक्ती होती, त्या गोष्टीचं त्यांना बक्षीस मिळालं नाही जिवंतपणी. भले असू दे त्यांनी त्या गोष्टीसाठी कधी बक्षीस मिळावा ह्या गोष्टीसाठी कधी काम केलं नाही, पण आपल्यासारख्या सामान्य माणसाला आणि राजकारणी माणसाला ह्या गोष्टी अगोदरच कळायला पाहिजे होत्या, सरकारला ह्या गोष्टी कळायला पाहिजे होत्या की अशा व्यक्तिमत्वाला आपण त्यांच्या कार्याची एक बक्षीस काहीतरी दिलं पाहिजे, जेणेकरून समाजात अशी माणसं परत तयार होतील. अशा लोकांना जर प्रोत्साहन दिलं, अशा लोकांचं जर आपण समाजात गुणगौरव केला तर त्यांच्या पाठीमागे असे परत नवीन पिढी तयार होऊ शकते. म्हणून अशा लोकांचा मान सन्मान करणं कधी पण फायद्याचं असतं. म्हणून मला असं वाटतं त्यांना जिवंतपणी जरी भारतरत्न मिळाला नसेल तरी त्यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावा, जेणेकरून ही जी एक स्पिरिट आहे, जी मशाल आहे, ती कायमस्वरूपी अशा पद्धतीने पेटती राहावा सामान्य माणसांच्या मनात, आणि अशाच प्रकारचे, अशाच पद्धतीचे समाजसेवक, राष्ट्रसेवक, उद्योजक परत परत या देशात तयार व्हावा. अशा लोकांना, अशा माणसांची ही प्रेरणा आहे रतनजी टाटा.